विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे. त्याचे वर्ड प्रॉब्लेम्स तुम्हाला 3-4 वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेले आहेत आणि टेक्स्टबुक मधले एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितलेले आहेत. ते तुम्ही सर्वांनी सॉल्व्ह करा. आज आपण एक अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक सुरू करतोय आणि तो म्हणजे प्रोबॅबिलिटी. त्याला आपण संभाव्यता म्हणतो. संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी हा कशाशी रिलेटेड आहे की आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी मधले रिझल्ट तुम्ही प्रॅक्टिकल केला तर रिझल्ट हा युनिक असतो, फिक्स रिझल्ट असतो. हे लक्षात घ्या. तुम्ही त्या मायक्रोस्कोप खाली समजा स्पायरोगॅराची स्लाइड घेऊन बघितला किंवा म्युकरची स्लाइड घेऊन बघितला तर तुम्हाला कुठल्या हिरोईन्स त्याच्या खाली दिसणार नाहीत. हे लक्षात घ्या. समजा स्पायरोगॅराची स्लाइड घेऊन बघितला आणि सर तिथं आलिया भट्ट दिसली असं होणार आहे का? नाही. तुम्हाला स्पायरोगॅराची स्लाइड असेल तर ती स्पायरोगॅराची स्लाइड दिसणार, म्युकर असेल तर म्युकर दिसणार. फिजिक्स मधलं एखादं तुम्ही प्रॅक्टिकल केला, आर्किमिडीजचं प्रिन्सिपल जर तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे तर त्या आर्किमिडीजचे ते पॉट असतं त्याच्यामध्ये जर तुम्ही दगड म्हणजे त्या दगडाचं आकारमान व्हॉल्यूम जर तुम्हाला काढायचं असेल तर तेवढ्याच आकारमानाचं तुम्हाला काय मिळणार, ते पाणी बाहेर पडलेलं दिसणार. हे लक्षात घ्या. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी मध्ये प्रॅक्टिकल्स जे आहेत त्याचा रिझल्ट हा फिक्स मिळतो. आपल्याला काय मिळणार हे आपण सांगू शकतो. झाडाचा नारळ पडल्यानंतर तो खालीच जाणार. कसा आहे का, असं झाडाचा नारळ तुटला खालीच पडणार तो, असं तुम्ही म्हणू शकाल का असं झाडाचा नारळ तुटला तर कुठं जाईल काय सांगता येत नाही. आडवा जाऊ शकतो, उभं जाऊ शकतो, वरती जाईल किंवा क्रॉस मध्ये येईल, असं काय आहे का? नाही. तो परपेंडिक्युलर टू अर्थ तुम्हाला पडलेला दिसेल. लक्षात घ्या. कारण ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. पण असे बरेचसे लाईफ मधले एक्सपेरिमेंट आहेत की ज्याचा रिझल्ट आपल्याला सांगता येत नाही. हे लक्षात घ्या. रिझल्ट काय मिळणार, कोणकोणत्या पॉसिबल केसेस मिळणार हे आपण सांगू शकतो. हे लक्षात घ्या. पण परफेक्ट हाच रिझल्ट मिळेल आपण सांगू शकत नाही. फॉर एक्झाम्पल की सर्वांना आवडणारं क्रिकेट मॅच. क्रिकेट मॅच मध्ये पहिल्यांदा क्रिकेट मॅच सुरू होण्यापूर्वी एक एक्सपेरिमेंट होतो. किती जण असतात? 2 अंपायर असतात, 2 कॅप्टन असतात. म्हणजे माणसं जास्त आणि ॲपॅरेटस काय असतं, कॉइन. म्हणजे ॲपॅरेटस म्हणजे प्रॅक्टिकलचं ॲपॅरेटस किती आहे बघा, फक्त कॉइन आहे, टॉसिंग अ कॉइन. आणि तो कॉइन टॉस केल्यानंतर तो कॉइन हेड मिळेल का टेल मिळेल हे आपण सांगू शकतो का? नाही. समजा विराट कोहलीने हेड मागितला आणि हेड पडलं तर ते त्याचं लक आहे. लक्षात घ्या. टेलही मिळू शकतं, काही वेळेला तो टॉस हरवू शकतो. त्यामुळं आपल्याला एखादा एक्सपेरिमेंट केल्यानंतर परफेक्ट रिझल्ट मिळेल आपण सांगू शकत नाही. असे जे एक्सपेरिमेंट आहेत त्याला आपण काय म्हणतो, रॅन्डम एक्सपेरिमेंट. लक्षात आलं का? म्हणजे कॉइन टॉस केल्यानंतर तुम्हाला हेड मिळू शकतं किंवा टेल मिळू शकतं, दोन्हीपैकी काही मिळू शकतं. किंवा तुम्ही लहानपणी असताना सापशिडी खेळत होता किंवा आताही खेळत असाल सापशिडी, तर सापशिडीच्या टोपल्यावरती काय असतं, एकूण 6 फेसेस असतात आणि त्या 6 फेसेसवरती एका फेसवरती 1 स्पॉट असतो, दुसऱ्यावरती 2, तिसऱ्यावरती 3, असं 6व्या फेसवरती 6 स्पॉट असतात. मग तुम्ही ज्याला सापशिडी खेळते त्या 99 वरती येत आहे आणि 1 पडत नाही. आणि पुढे जर लहान मुलगा असेल तर तुम्ही काय करता, त्याला काहीतरी नजर चुकीनं तुम्ही काय करता, ते ठोकळा ठेवता. म्हणजे याला ऍट रॅन्डम म्हणत. लक्षात घ्या. ऍट रॅन्डम म्हणजे काय, निपक्षपातीपणे तुम्ही ते चिटिंग करून तुम्ही 1 ठेवता आणि ते 99चं तुम्ही काय होता, 100ला जाता. आणि जर त्या पद्धतीने जर तुम्ही नाही केला तर पाठीमागनं नंतर जो असतो तो तुमच्या पुढे येऊन तो जिंकतो. हे लक्षात घ्या. आणि बरोबर नेमकं साप असेल आणि तुम्ही एक घर पाठीमागे असाल तर तिथं 100% पडतं. म्हणजे तुम्ही ते सापशिडी मधला ठोकळा म्हणजे सापशिडी खेळत असताना तुम्हाला परफेक्ट 1च मिळेल, 4च मिळेल, 6च मिळेल हे तुम्ही सांगू शकत नाही. पण आपल्याला काय काय मिळणार हे इन ॲडव्हान्स माहित असतं. 1, 2, 3, 4, 5 और 6 यापैकी कोणता तरी एक नंबर मिळणार हे आपण सांगू शकतो. अशा जे एक्सपेरिमेंट आहे त्याला आपण प्रोबॅबिलिटी एक्सपेरिमेंट किंवा रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणतो. लक्षात घ्या. म्हणजे रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय, की डेफिनेशन काय तुम्हाला विचारणार नाही. रॅन्डम एक्सपेरिमेंट असे एक्सपेरिमेंट की ज्याचे रिझल्ट आपल्याला ॲडव्हान्स मध्ये माहित येतात, की हा एक माहित असतात की एक्सपेरिमेंट केल्यानंतर काय काय पॉसिबल रिझल्ट मिळणार हे आपल्याला नोन इन ॲडव्हान्स. पण आपल्याला बट नन ऑफ देम कॅन बी प्रिडिक्टेड विथ सर्टन्टी. म्हणजे परफेक्ट हाच रिझल्ट मिळेल हे आपण सांगू शकत नाही. आणि प्रत्येक रिझल्ट येण्याचे इक्वल चान्सेस असतात. असे जे एक्सपेरिमेंट असतात त्याला आपण काय म्हणतो, रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणतो. हे लक्षात घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल टॉसिंग अ कॉइन, रोलिंग अ डाय, टॉसिंग अ कॉइन,
किंवा रोलिंग अ डाय, हे जे एक्सपेरिमेंट आहेत, किंवा तुम्ही पॅक ऑफ 52 कार्ड्स तुम्ही पत्ते घेता, त्या पत्त्यामधलं एक कार्ड आपण ड्रॉन केलं आणि ते किंग ऑफ हार्ट असेल हे आपण सांगू शकत नाही. म्हणजे असे जे एक्सपेरिमेंट आहेत त्यांना आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणतो. आणि या रॅन्डम एक्सपेरिमेंट मध्ये तुम्हाला एक्सपेरिमेंट केल्यानंतर जो रिझल्ट मिळतो त्याला म्हणायचं आउटकम. म्हणजे इन रॅन्डम एक्सपेरिमेंट जे रिझल्ट तुम्हाला मिळतात, रिझल्ट ऑफ अ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज आउटकम. लक्षात आलं? म्हणजे रिझल्ट रॅन्डम एक्सपेरिमेंट केल्यानंतर जे जे काय रिझल्ट मिळतात, त्या एखादा रिझल्ट मिळाला तर दॅट इज कॉल्ड आउटकम. आणि हे सर्व रिझल्ट जर आपण घेतले, आउटकम जर घेतले, तर त्यांचा जो सेट आहे त्याला आपण म्हणतो सॅम्पल स्पेस. बघा, सॅम्पल स्पेस म्हणजे हे प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करत असताना तुम्हाला हा सॅम्पल स्पेस लिहिता आला पाहिजे, डिनोटेड बाय एस. हा सॅम्पल स्पेस एस ने डिनोट करतात किंवा या सिम्बॉलने सुद्धा डिनोट करतात, ओमेगा. म्हणजे या सिम्बॉलने पण सॅम्पल स्पेस डिनोट करतात. म्हणजे सॅम्पल स्पेस म्हणजे काय? द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स इन अन रॅन्डम एक्सपेरिमेंट. इन रॅन्डम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड सॅम्पल स्पेस. मग आपल्याला सॅम्पल स्पेस लिहिता आला पाहिजे. सॅम्पल स्पेस डिनोटेड बाय एस और सिग्मा या नोटेशन आपण ओमेगाने डिनोट करतो, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत सॅम्पल स्पेस मधले, जे वेगवेगळे रिझल्ट येतात, त्या एलिमेंट्सना आपण म्हणतो सॅम्पल पॉइंट्स. लक्षात आलं? मग आपल्याला प्रोबॅबिलिटी एक्सपेरिमेंट किंवा रॅन्डम एक्सपेरिमेंट आणि त्याचा सॅम्पल स्पेस कसा लिहायचा हा तुमचा पहिला एक्सरसाइज आहे. त्यानंतर इव्हेंट हा दुसरा एक्सरसाइज आहे आणि प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करणं हा तिसरा एक्सरसाइज आहे. म्हणजे तुम्हाला इक्वली लाईकली इव्हेंट होतं तेही मी तुम्हाला देणार आहे. मात्र इथं पहिल्यांदा सॅम्पल स्पेस वरचे काही रिझल्ट आणि सॅम्पल स्पेस कसा लिहायचा हे आपण बघू. की सॅम्पल स्पेस बाबतीत बघा, सॅम्पल स्पेस a set of all possible outcomes in random experiment or probability experiment. A set of all possible outcomes in random experiment is called sample space. It is denoted by S or this symbol omega. हे लक्षात घ्या. Each element of sample space is called sample point. सॅम्पल पॉइंट लक्षात येतं का? म्हणजे हा महत्त्वाचा पॉइंट आहे. सॅम्पल स्पेस तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आता काही आपण एक्झाम्पल्स बघू की तुम्हाला सगळे सेपरेट प्रत्येकाचा सॅम्पल स्पेस लिहिता आला पाहिजे. तुम्हाला सॅम्पल स्पेस लिहिण्यासाठी 1 मार्काचा प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो. तुम्हाला 1 मार्काचे एमसीक्यू आहेत, 1 मार्काचे कंपल्सरी क्वेश्चन्स विचारले जातात. तिथं तुम्हाला हा क्वेश्चन 1 मार्कला विचारला जाऊ शकतो. आणि कोणत्याही प्रोबॅबिलिटी मधला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपण सॅम्पल स्पेस लिहिल्याशिवाय तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. तेव्हा सॅम्पल स्पेस तुम्हाला लिहिता येणं हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. मग आपण काही एक्झाम्पल्स बघू. बघा, सॅम्पल स्पेस लिहिण्याचे की एक्सपेरिमेंट टॉसिंग कॉइन. तर कॉइन आपण टॉस केलं, देयरफॉर द सॅम्पल स्पेस is S is equal to काय मिळणार आपल्याला? हेड और टेल, एच टी. लक्षात, म्हणजे 2 पॉसिबल आउटकम मिळतात. याच्यामध्ये नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट किती मिळतात? n ऑफ s 1 2 म्हणजे 2 सॅम्पल्स पॉइंट मिळतात, हे लक्षात घ्या. त्याप्रमाणे सेकंड एक्सपेरिमेंट टॉसिंग 2 कॉइन्स
2 coins at random. म्हणजे निपक्षपातीपणे म्हणजे दोन हातामध्ये तुम्ही 2 कॉइन टाकला तर काय मिळेल, दोन्हीवरती हेड मिळू शकतं. पहिल्यावरती हेड, दुसऱ्यावरती टेल, पहिल्यावरती टेल, दुसऱ्यावरती हेड आणि दोन्हीवरती टेल मिळू शकतं. म्हणजे अशा 4 पॉसिबल केसेस मिळतात. ह्या पॉसिबल केसेस पार्ट करायचे नाही, ते कशा लिहायचे त्याचे मी टेक्निक सांगणार आहे. द सॅम्पल स्पेस is S is equal to बघा H H H T T H T T आणि याच्यामध्ये नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स जे मिळतात ते 4. हे हा ग्रुप 1 धरायचा लक्षात नाही तर 1 2 3 4 5 6 7 8 लाईनचं नाही लक्षात घ्या. त्या इथे तुम्हाला किती सॅम्पल पॉइंट मिळतात 4. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन सॅम्पल स्पेस S इज 4. त्यानंतर आणखी एक मी एक्सपेरिमेंट देतो. tossing 3 coins at random. किंवा a coin is tossed thrice. म्हणजे टॉसिंग 3 coins at random असं म्हटलं तरी चालतं किंवा a coin is tossed thrice म्हणजे एक कॉइन आपण 3 वेळा टाकलं म्हणजे 3 कॉइन आपण टाकले ऍट अ टाइम तर तिन्हीवरती हेड मिळू शकतं, एकावरती टेल. म्हणजे हे अशा पॉसिबल हे कशा फाइंड आउट करायचे ह्याचं टेक्निक मी सांगतो की कॉइन बाबतीत कोणताही रिझल्ट असेल तर बेस हा 2 घ्यायचा. आता बेस 2 का घ्यायचा, एक कॉइनच्या रिलेटेड तुम्हाला काय मिळतं, हेड और टेल म्हणजे 2 पॉसिबल केसेस मिळतात. त्यामुळे बेस हा काय घ्यायचा, बेसिक तुम्हाला हेड और टेल अशा 2 बाजू असतात. त्यामुळे बेस हा 2 घ्यायचा. एक कॉइन टॉस केला 2^1 2 पॉसिबल केसेस, 2 कॉइन टॉस केला 2^2 किती येतात 4 पॉसिबल केसेस आलेत का इथं, आणि 3 कॉइन टॉस केला 2^3 8 पॉसिबल केसेस. आता 8 पॉसिबल केसेस पार्ट करायचे नाहीत, हे इथं सोपायला येणार. H H H T T H पहिल्यावरती हेड, दुसऱ्यावरती टेल, पहिल्यावरती टेल, दुसऱ्यावरती हेड आणि दोन्हीवरती टेल. पण 8 पॉसिबल केसेस लिहिताना बरेच जण पार्ट करतात. तर तो सॅम्पल स्पेस कसा लिहायचा बघा. द सॅम्पल स्पेस S is equal to बघा तिन्ही कॉइन वरती हेड या H H H आणि T रोटेट करा H H T H T H T H H कळलं का बघा. H H H T रोटेट करा तिसऱ्या पोझिशनला, दुसऱ्या पोझिशनला, पहिल्या पोझिशनला H H T H T H T H H. आता त्याच तर उलटल्या T T T आणि H रोटेट करा T T H T H T H T T म्हणजे कुठेही चुकत नाही. म्हणजे N ऑफ S तुम्हाला काय मिळतं लक्षात आलं. म्हणजे ह्या 3 एक्सपेरिमेंटचा मी तुम्हाला सॅम्पल स्पेस दिला. असा आणखी एक्सपेरिमेंट आपल्याला घेता येतात तेही आपण बघू. यामध्ये नेक्स्ट एक्सपेरिमेंट येतो रोलिंग अ डाय. रोलिंग डाय म्हणजे साप सीडी मधला ठोकळा. डायचं स्पेलिंग व्यवस्थितपणे लिहा, मिस्टेक काय करू नका. रोलिंग डाय. आता रोलिंग डाय मध्ये आपल्याला काय करता येते बघा की साप सीडी मधला ठोकळा टाकला तर काय काय मिळू शकतं, आयदर 1 or 2 or 3 or 4 or 5 or 6. म्हणजे सॅम्पल स्पेस काय मिळतो, सॅम्पल स्पेस S is equal to 1 2 3 4 5 or 6. म्हणजे N of S तुम्हाला जे मिळतं ते 6. लक्षात आलं का बघा. म्हणजे हा सॅम्पल स्पेस तुम्हाला मिळतो N of S 6. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा प्रोबॅबिलिटी टॉपिक तुम्हाला 11वीला आहे आणि 12वीला 2 टॉपिक आहेत, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. तिथेही तुम्हाला हे एक्सपेरिमेंट लागणार आहे ते लक्षात घ्या. म्हणजे याचं इम्पॉर्टंट किती आहे बघा. पुढे हायर एज्युकेशन मध्ये सुद्धा प्रोबॅबिलिटी तुम्हाला शिकायचं आहे कारण हे मॅथमॅटिक्स शिकत असताना सगळं लिंकिंग आहे. त्या प्रोबॅबिलिटीचं इम्पॉर्टंट हे 11वीला सुद्धा आहे, 12वीला सुद्धा हे लक्षात घ्या. आणि सीईटी जेईच्या परीक्षेमध्ये सुद्धा याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. त्या प्रोबॅबिलिटी हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे बेसिक भाग तुम्हाला या 10वीच्या सिलेबसमध्ये बघायचा आहे. आता एक तुम्हाला अतिशय महत्त्वाचा
एक्सपेरिमेंट देतोय, रोलिंग 2 डाइस ॲट रँडम, म्हणजे ॲट अ टाइम आपण 2 सापशिडीमध्ये ठोकळे घेऊन आपण जर खेळायला लागलो तर काय करणार, एकावरती समजा 4 पडलं, एकावरती 5 पडलं, तर किती घरं पुढे जाणार, 4 अधिक 5 9 आपण घरं पुढे जाणार आहे, लक्षात घ्या, म्हणजे 9 प्लेस पुढे जाणार. म्हणजे हे आपण कधी खेळलो नाही, एका सापशिडीत, म्हणजे सापशिडी खेळताना एकाच ठोक्याने खेळतो, तसं तुम्ही 2 ठोक्याने खेळला तर तुम्हाला सम ऑफ द स्कोर, याला आपण काय म्हणतो, पहिल्या डायस वरती किती पॉइंट पडले, दुसऱ्या डायस वरती अप्पर मोस्ट स्पेस, आपण साईडला बघत नाही. नाहीतर समजा 99 वरती आहात आणि तुम्हाला 1 पडलं नाही, वरती 3 पडलं, मग तुम्ही साईडला 1 असणारच आहे, तुम्ही असं वाकून बघणार आहे का, किंवा म्हणणार आहे का वाकून बघ म्हणून, इथे 1 आहे म्हणून नाही, अप्पर मोस्ट स्पेसवरचा स्कोर आपण बघतो, हे लक्षात घ्या. आणि सम ऑफ द स्कोर आपल्याला इथे बघायचा आहे. म्हणजे हा जो एक्सपेरिमेंट आहे त्याचं टेक्निक हे खूप इम्पॉर्टंट आहे. 12वीच्या सीईटीच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला मी आता हे टेक्निक देतोय, किंवा इथं सुद्धा तुम्हाला 2 डाइसचा जर प्रॉब्लेम विचारला तर जास्त वेळ जाणार नाही असे मी तुम्हाला हे टेक्निक सांगणार आहे. वेळ कमी वेळेमध्ये आपल्याला किती चांगल्या पद्धतीने याचं उत्तर सोल्युशन सोडवता येतं, यासाठी हे तुम्हाला मी टेक्निक देणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे हा एक्सपेरिमेंट काय आहे, रोलिंग 2 डाइस ॲट रँडम एक्सपेरिमेंट, रोलिंग 2 डाइस ॲट रँडम. म्हणजे आपण एकाला 2 डाइस थ्रोन केल्या, तर इथे सुद्धा बघा, बेसिक एक डाइस थ्रोन केल्यावर किती पॉसिबल केसेस मिळतात, 6 कसं काउंट करायचं, 6 2 डाइस थ्रोन केले की काय मिळणार, 6 म्हणजे किती, 36 पॉसिबल केसेस मिळतात. मग हे कसं मिळणार, पहिल्यावरती 1 मिळालं, दुसऱ्यावरती 1 2 3 4 5 6 मिळू शकतं, पहिल्यावरती 2 मिळालं, दुसऱ्यावरती 1 2 3 4 5 6 मिळू शकतं, याप्रमाणे पहिल्यावरती 6 मिळालं तर दुसऱ्यावरती 1 2 3 4 अशा 36 पॉसिबल केसेस येतात, हे लक्षात घ्या. आता हे जे टेक्निक सांगणार आहे, ह्या टेक्निक प्रमाणेच तो सॅम्पल स्पेस तुम्ही लिहायचा आहे, ते तुम्ही करून बघायचं, लक्षात घ्या. हे पेपरमध्ये, बोर्डाच्या पेपरमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारते 2 डाइस वरचा, किंवा एखाद्या शाळेतल्या स्टेट मध्ये जरी विचारलं तर याच पद्धतीने तुम्ही सॅम्पल स्पेस तिथे प्रेझेंट करा. कारण पेपर तुमचं प्रेझेंटेशन असं असलं पाहिजे की त्या एक्झामिनरना सुद्धा काहीतरी तुमच्या पेपर बद्दल घेता आलं पाहिजे, लक्षात घ्या. असे कन्सेप्ट मी तुम्हाला देणार आहे. ही टेक्निक खूप इम्पॉर्टंट आहे आणि पटकन आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार आहे. तर हा सॅम्पल स्पेस बघा कसा लिहायचा, सॅम्पल स्पेस. तर लिहित असताना काय करा, एका लाईनला 6 सॅम्पल पॉइंट घ्या आणि एका खाली लिहा 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. दुसऱ्या लाईनला एका खाली लिहिण्याचा प्रयत्न करा 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6. दुसऱ्या लाईनला 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6. 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6. याप्रमाणे 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6. त्यानंतर लास्ट रो 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6. आता इथे बघा एकूण 36 पॉसिबल केसेस. हा सॅम्पल स्पेस लिहिला की इथे n ऑफ s तुम्हाला काय मिळतं 36. आता मी इथे टेक्निक सांगतोय बघा, लक्षात घ्या की पेन्सिलला हा पेन न लिहिला की पेन्सिल या डायगोनल लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या. पेन्सिलने ह्या डायगोनल लाईन्स करायच्या आणि एका क्लिक मी लिहायला का सांगितलं तर ह्या डायगोनल लाईन्स तुम्हाला काय करता येतात, ड्रॉ करता येतात, हे लक्षात घ्या. डायगोनल लाईन्स पेन्सिलने फेंट ड्रॉ करून घ्यायच्या. बघा त्याचं वैशिष्ट्य असं की तुम्ही थकवाल की एवढं टेक्निक याच्यामध्ये आपल्याला मिळतं की इथं मिनिमम सम
तुम्हाला कमीत कमी किती घरं तुम्ही पुढे जाल? एक आणि एक पडलं, दोनच घरं पुढे जाल. आणि जास्तीत जास्त किती घरं पुढे जाल? दोन्हीवरती 6 पडलं तर 12 घरं तुम्ही पुढे जाल. म्हणजे मिनिमम सम ऑफ स्कोर किती मिळतो? 2 आणि मॅक्सिमम सम ऑफ द स्कोर किती मिळतो? 12. हे लक्षात घ्या. मग इथं हे लिहित जावा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. बघा हे डायगोनल लाईनचं असं वैशिष्ट्य आहे की हे 7 सम असणारे सगळे पॉइंट्स मिळतात की नाही बघा. 6 + 1 5 + 2 4 + 3 3 + 4 2 + 5 1 + 6 7. म्हणजे शोधावं लागणार नाही. इथे बघा 9 सम असणारी ही लाईन सगळी मिळते. म्हणजे प्रत्येक लाईन टू लाईन रो टू रो बघावं लागणार. 36च्या 36 चेक करावं लागणार नाही. 9 म्हटल्यानंतर ही डायगोनल लाईन बघायची. 4 म्हटला ही डायगोनल लाईन बघायची. आता याच्या पुढं आणखी एक कन्सेप्ट मी याच्यापेक्षा पुढचं टेक्निक सांगतो. आता इथे 2 आहे ना, 1 न कमी करून घ्या ब्रॅकेट मध्ये. 1 2 3 4 5 6. इकडून 1 2 3 4 5 6. इकडून 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. लक्षात आलं का बघा? म्हणजे इकडून आपण 1 2 3 4 5 6 लिहिलं. 1 2 3 4 5 6 ब्रॅकेट मिळालं. तर ब्रॅकेट मध्ये आपण का लिहिलं? बघा याच्यापेक्षा आपलं काम सोपं होणार आहे. प्रत्येक एलिमेंट काउंट करावं लागणार नाही. 8 सम असणार आहे. डायरेक्ट ब्रॅकेट मध्ये 5 आहे की नाही बघा. 1 2 3 4 5. 6 सम असणार आहे. 6 सम असणार आहे. 5 बघा 1 2 3 4 5. किती सोपं होतं काम बघा. हे सीईटी मध्ये जे 12वीला प्रोबॅबिलिटी आहे त्याच्यावरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना सॅम्पल स्पेस लिहायलाच लागत नाही. लक्षात घ्या. फक्त इथे काय लिहायचं 2 to 12 आणि इकडून 1 to 6 इकडून 1 to 6 आणि कॅल्क्युलेशन आपण पटकन करू शकतो. म्हणजे हे अतिशय महत्त्वाचं टेक्निक आहे. लक्षात घ्या. समजा 10 सम असणारे इथे येतात 3 येतात. 1 2 3 म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे तुम्ही बोर्ड एक्झाम असो किंवा कोणतीही एक्झाम असो ज्या ज्या ठिकाणी 2 डायसचं एक्झाम्पल येतं त्या त्या ठिकाणी तुम्ही हे टेक्निक या पद्धतीनं तुम्ही सॅम्पल स्पेस करा. त्या एक्झामिनरला सुद्धा किंवा ते बघणाऱ्याला सुद्धा आश्चर्य वाटेल हे काय केलं ह्या विद्यार्थ्यांना. हे असं सहजासहजीच लक्षात येणार नाही. मी तुम्हाला एक्सप्लेन केलं म्हणून तुमच्या लक्षात आलं. कारण सीईटी ओरिएंटेडचं टेक्निक आहे. लक्षात घ्या. जेई ओरिएंटेडचं टेक्निक मी तुम्हाला इथं 10वीला इथे शिकवलेलं आहे. लक्षात आलं. म्हणजे याच्यामध्ये सॅम्पल स्पेस कसा घ्यायचा हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. आता असेही आपण प्रयोग करू शकतो की सापशिडी मधला ठोकळं म्हणजे आपण डाईस एक थ्रोन केलं, इथे 2 डाईस थ्रोन केलं. तसं एका वेळेला कॉइन आणि डाय आपण थ्रोन करू शकतो. कॉइन अँड अ डाय आर सायमल्टेनियसली थ्रोन ॲट रँडम. तर सॅम्पल स्पेस काय मिळतो हाही एक्सपेरिमेंट होऊ शकतो. की याच्यामध्ये मी एक्सपेरिमेंट लिहितो. अ कॉइन अँड डाय थ्रोन सायमल्टेनियसली. एका हातामध्ये आपण कॉइन घेतलं, एका हातामध्ये डाय टाकल्याने आपण थ्रोन केलं. तर तुम्हाला सॅम्पल स्पेस काय मिळेल? काय इमॅजिन करता येईल? कॉइन आपण टाकलं हेड मिळेल. डाय आपण थ्रोन केलं तर काय मिळू शकतं? 1 2 3 4 5 6. कॉइन वरती तुम्हाला 10 मिळू शकतो आणि इकडे 1 2 3 4 5 6 म्हणजे 12 केसेस मिळतात. ते लक्षात घ्या. म्हणजे हा सॅम्पल स्पेस कसा लिहायचा? सॅम्पल स्पेस S इज इक्वल टू बघा हेड 1 हेड 2 हेड 3 हेड 4 हेड 5 हेड 6. इथं टेल पडेल आणि डाय वरती 1 2 3 4 5 6. टेल 1 टेल 2 टेल 3 टेल 4 टेल 5 टेल 6. म्हणजे एन ऑफ एस इज इक्वल टू तुम्हाला काय मिळतं? लक्षात आलं का बघ. म्हणजे हा सॅम्पल स्पेस आणि हा सॅम्पल स्पेस हा 36. आता इथे डिफरंट 2 वेगवेगळ्या एक्सपेरिमेंटचं कॉम्बिनेशन आपण केलं. कॉइन आणि डाय आपण थ्रोन केलं. असे बरेचसे एक्सपेरिमेंट आपल्याला घेता येतात की ज्याचा रिझल्ट आपल्याला परफेक्ट सांगता येत नाही. म्हणजे रिझल्ट काय काय पडतात हे सांगू शकतो, मात्र हाच रिझल्ट पडेल हे सांगता येत नाही. अशा एक्सपेरिमेंट आपण काय म्हणतो? रँडम एक्सपेरिमेंट. आणि या रँडम एक्सपेरिमेंटमध्ये एक्सपेरिमेंट केल्यानंतर जो आउटकम मिळतो, जो रिझल्ट मिळतो, तर रिझल्ट
in random experiment is called outcome, आणि हा सेट ऑफ ऑल आउटकम्स इन रँडम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड सॅम्पल स्पेस. आणि सॅम्पल स्पेस कसा लिहायचा याची काही उदाहरणे मी आज दिलेली आहेत. पुढच्या लेक्चरला आणखी काही आपण एक्झाम्पल्स घेऊ आणि त्यानंतर मग इव्हेंट हा कन्सेप्ट कसा आहे तो आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघता येईल. थँक्यू.